नमस्कार मित्रांनो, तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर उन्हाळ्याची सुट्टी लागली होती. बहीण आणि भाचा सुट्टीसाठी आले होते. तर ते सुट्टीसाठी आलेले घरात दंगाधुडकूस घालत होते. आमचा एक पोरगा पारस, तो पण दंगा घालत होता. तर मग सगळेजण म्हणाले आज बागेत जायचं म्हणून नाचत होती. तर म्हटलं बागेत जाऊया म्हणून आवरलो सगळं पटपट आणि चाललो बागेला. मग बागेत कुठल्या जायचं म्हटल्यावर भगतसिंग बाग. तर भगतसिंग बागेपाशी आलो. खूप दिवसांनी आलो होतो. कमीत कमी 1 वर्ष ते 1.5 वर्षाच्या आसपास भगतसिंग बागेला भेट दिली नव्हती. तर म्हटलं आज भगतसिंग बागेला भेट देऊया. तर मम्मी यायची होती म्हणताना वाट बघत होतो. चाललेच नव्हतं. ए पिल्लू, इकडे बघ पिल्लू. रेंज तिकडे पप्पाकडे बघ. ए रेंज, बांधून बाबा तिथे ठेवून मजा म्हणत्या तू थांब रे. भगतसिंग बागेत इथं मामाच्या गावाला जाण्यासाठी मुले ट्रेनमध्ये बसलीत आणि चाललीत मामाच्या गावाला. पण आम्हाला काय बसूच दिली नाही ट्रेनमध्ये. मोठ्या लोकांना म्हटलीत अलाउड नाही. भाचा आणि माझा मोठा मुलगा रोपवर चढताना आमचा बघा कसा वर फास्टमध्ये चालला, गडबड असते आणि उतरताना पण गडबड करून सापसा उतरते. तर या बाजूला मुले घसरगुंडी खेळायला आली होती. वरनं घे की. ए वरनं घे की. घसरगुंडी झोपाळा खेळून झाल्यानंतर आमचा रियांश दमलेला आहे तोंडात नाही घालायचं. गार्डन मध्ये तोंडात घाल नको. तोंडात घेऊन जे मिळेल ते सगळं तोंडात घालत होता. तुला ए रेंज, ए रेंज,
येथील गार्डनमधील पुतळा आणि त्याच्यानंतर हा धबधबा बघितला. हा धबधबा पूर्वी नव्हता, हा नवीन केला आहे. तसंच छान असं निसर्गरम्य वातावरण होतं इथे. खूप म्हणजे शेवटी बाहेर पडताना आपले आभारी आहोत असा बोर्ड बघितला आणि बाहेर आलो. आईस्क्रीम पाहिजे ना तुला? आईस्क्रीम पाहिजे? एक सगळं की उचला. हातचं एक राड करायला लागला. सांडला खाली. नारायण नमस्कार. नाश्ता आणि आईस्क्रीम करून आम्ही निघालो घरी. बारक्या आमच्या मुलांना आईस्क्रीम काय आम्हाला व्यवस्थित खाऊ दिल्याने सगळं रबड्या करून घेतला, घाण करून घेतला. तर मित्रांनो, भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि एका तुमच्या मित्राला नक्की शेअर करा.